स्वागत आहे. महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि अधिकारी यांचे हार्दिक स्वागत. हा अभ्यासक्रम केवळ खास तुमच्यासाठी तयार करण्यात आला आहे. हॅलो AI. कल्पना करा, जगातील सर्वात बुद्धिमान सहाय्यक आधीच तुम्ही तुमच्या खिशात ठेवत असाल तर? जर तो तुमचं ऐकू शकेल, शिकू शकेल आणि तुम्हाला मदत करू शकेल, तेही कधीच विश्रांती न घेता. हेच आहे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI. जेव्हा आपण एखादी टॅक्सी बुक करतो, एखादा संदेश भाषांतरित करतो किंवा येणाऱ्या बैठकीची वेळ स्मरण करतो, तेव्हा त्या मागे AI शांतपणे आपलं काम करत असतं. कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या दैनंदिन जीवनात शांतपणे मिसळली आहे. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मॉड्यूल 1 मधील पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI नक्की काय आहे हे गोंधळवणाऱ्या तांत्रिक शब्दांपलीकडे समजून घेऊ आणि ते आपल्या वर्गात एक विचारशील, उपयुक्त सहाय्यक कसं बनू शकतो हेही जाणून घेऊ. आजची अध्ययन निष्पत्ती आहे AI ची संकल्पना समजावून सांगणे, शिक्षणात वापरल्या जाणाऱ्या AI साधनांची उदाहरणे सांगणे. चला आता आपण अध्ययन निष्पत्ती थोडक्यात समजून घेऊया. आपण 2 गोष्टींवर लक्ष केंद्रित करू. 1. कृत्रिम बुद्धिमत्तेची व्याख्या करणे. 2. काही उपयुक्त AI साधने ओळखणे जी तुम्ही तुमच्या वर्गात लगेच वापरू शकता आणि त्यांचा उपयोग कोणत्या हेतूसाठी करता येतो हे समजून घेऊया. म्हणूनच प्रश्न उभा राहतो, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय? कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा AI ही एक अशी तंत्रज्ञान प्रणाली आहे जी संगणकांना आणि यंत्रांना माणसांसारखं वागण्याची क्षमता देते. ती अनुभवातून शिकू शकते, समजू शकते, समस्या सोडवू शकते, निर्णय घेऊ शकते, अगदी सर्जनशीलही ठरू शकते आणि काही वेळा स्वयंचलितपणेही काम करू शकते. थोडा वेळ काढा आणि शिक्षक म्हणून तुम्हाला वर्गात येणाऱ्या अडचणींचा विचार करा. पाहूया या सगळ्या आव्हानांवर मात करण्यासाठी AI तुमचा कसा सहाय्यक ठरू शकतो. शिक्षक म्हणून आपण फक्त अध्ययन करत नाही, आपण पाठ योजना तयार करतो, मूल्यांकन करतो, अभिप्राय देतो, अहवाल तयार करतो आणि कधी कधी असं वाटतं की दिवसभराचा वेळच पुरत नाही. इथेच AI आपला सहाय्यक बनू शकतो. सर्वप्रथम आपल्या मुख्य कार्यावर लक्ष देऊया, अध्यापनावर. आपला अध्यापन सहाय्यक म्हणून AI आपल्याला पाठटाचण जलद तयार करण्यात, आकर्षक शैक्षणिक कृती आखण्यात आणि प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अध्ययन प्रक्रिया वैयक्तिक बनवण्यात मदत करतो. आपल्याला ठाऊक आहे, शिक्षक म्हणून आपल्याला सतत स्वतःला अद्ययावत ठेवावं लागतं. AI आपला संशोधक सहाय्यक म्हणूनही काम करू शकतो. तो आपला अभ्यासक्रम आणि अध्यापन उद्दिष्टांशी सुसंगत अशी योग्य माहिती झटपट आपल्यापर्यंत पोहोचवतो. आपल्याला सतत विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक साहित्य तयार करावं लागतं. आपला निर्मिती सहाय्यक म्हणून AI आपल्याला कृतीपत्रिका, प्रश्नमंजुषा, सादरीकरणे आणि अध्ययन अधिक मनोरंजक व सुलभ बनवणारे दृक साहित्य तयार करण्यात मदत करतो. आपण नेहमीच शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामात वेळ संतुलित करण्यासाठी झगडत असतो. आपला माहिती वा प्रशासकीय सहाय्यक म्हणून AI नियमित कामाचे मूल्यमापन करतो, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे विश्लेषण करतो, अहवाल तयार करतो आणि वेळापत्रक व्यवस्थापित करतो, ज्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांसोबत अधिक वेळ घालवता येतो. AI आपल्या सोबत असताना आपण खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो. विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला प्रेरणा देणे, शिकण्यामध्ये आनंद निर्माण करणे आणि प्रत्येक दिवस आपल्याला हवे तसे शिक्षक बनणे. चला
वर्गात वापरता येणाऱ्या काही लोकप्रिय AI साधनांकडे पाहूया. सर्वप्रथम भाषेचे अडथळे दूर करण्यावर लक्ष देऊया. यासाठी आपण मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेटर, गुगल ट्रान्सलेट आणि क्विलबॉट सारखी साधने वापरतो. ही साधने लिखित किंवा मौखिक मजकूर त्वरित भाषांतरित करतात, ज्यामुळे विद्यार्थी कोणत्याही भाषेत बोलले तरी त्यांच्याशी संवाद साधणे सहज शक्य होते. काही AI साधने लहान विद्यार्थ्यांना वाचनाचा सराव करण्यास मदत करतात. गुगल रीड अलॉंग हे मजेशीर वाचन सरावासाठीचे साधन आहे. ते विद्यार्थ्यांचा आवाज ऐकते आणि त्यांचे वाचन वा बोलण्याचे कौशल्य विविध भाषांमध्ये तपासते. प्रौढ शिक्षार्थ्यांसाठी पूडल सारखी साधनेही उपलब्ध आहेत. मॅजिक स्कूल आणि डिफिट सारखी साधने काही क्षणात पाठटाचण तयार करू शकतात. प्रश्न मंजुषा आणि शैक्षणिक खेळ तयार करू शकतात. तसेच काही साधने अत्यंत बुद्धिमान सहाय्यकांसारखी कामं करतात, ज्यांच्याशी आपण थेट संवाद साधू शकतो. आपण प्रश्न विचारू शकतो, कामे देऊ शकतो आणि ती आपल्याला दैनंदिन मातृभाषेत उपयुक्त उत्तरे देतात. अशी काही साधने म्हणजे ChatGPT, जेमिनाय, कोपायलट, क्लॉड आणि परप्लेक्सिटी. आगामी सत्रांमध्ये आपण या साधनांचा सखोल अभ्यास करू आणि त्यांचा आपल्या वर्गात प्रभावीपणे कसा उपयोग करता येईल हे स्पष्ट उदाहरणांसह पाहू. म्हणूनच पुढच्या वेळेस वर्गात तुम्हाला खूप ताण जाणवला तर AI ला तुमचा अध्यापनातील सहाय्यक म्हणून समजा. आता चला पुन्हा आपल्या अध्ययन निष्पत्तीवर नजर टाकूया आणि आज काय शिकलो ते झटपट आठवून घेऊया. AI संगणकांना आणि यंत्रांना माणसांसारखे वागण्याची क्षमता देते. ते अनुभवातून शिकतात, समजून घेतात, समस्या सोडवतात, निर्णय घेतात, सर्जनशीलता दाखवतात आणि काही वेळा स्वयंपूर्णपणेही कामं करतात. चला तुम्हाला माझ्या एका खास मित्राशी ओळख करून देते. भेटा क्वेरी बॉटला. प्रत्येक व्हिडिओमध्ये क्वेरी बॉट एखादा मजेशीर विचार किंवा कुतूहल जागवणारा प्रश्न घेऊन समोर येईल, ज्यामुळे तुम्ही नव्या दृष्टिकोनातून विचार कराल. तर तयार आहात ना? तुमचा शिकण्याचा साथीदार आता वर्गात सामील झाला आहे. नमस्कार शिक्षकांनो, मी आहे क्वेरी बॉट. आजचा माझा प्रश्न असा आहे, जर तुमच्याकडे एक AI सहाय्यक असता तर त्याला तुम्ही सर्वात प्रथम कोणतं काम दिलं असतं? खूपच रोचक प्रश्न आहे ना हा. थोडा वेळ काढा आणि विचार करा. आता निरोप घेण्याची वेळ आली आहे, पण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू, जिथे आपण विविध प्रकारच्या AI साधनांबद्दल जाणून घेऊ. तोपर्यंत शिकत रहा, शोधकार्य करत रहा.